नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 52. विश्वजित आणि आरोहीचा विवाह निर्विघ्नपणे पार पडला होता. दोघेही 7 जन्माच्या बंधनामध्ये बांधले गेले होते. आरोहीला तिच्या हक्काचं प्रेम मिळालं होतं. लहान असल्यापासून तिने जे कष्ट उपसले होते त्याची सांगता झाली होती. आजपासून तिच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली होती. जणू काही तिचा पुनर्जन्म झाला होता. विश्वजितने समाजाची बंधने झुगारून तिचा स्वीकार केला होता. आता ती साधी आरोही राहिली नव्हती. ती एका प्रतिष्ठित घराण्याची सून झाली होती. समाजामध्ये तिला मान सन्मान होता. संध्याकाळी आलिशान पार्टी ऑर्गनाईज करण्यात आली होती, ज्यामध्ये बरेच इंटरनॅशनल क्लायंट आणि बिझनेसमन यांची हजेरी लागली होती. दुबईचं कॉन्ट्रॅक्ट सक्सेसफुल पार पडण्याच्या खुशीमध्ये त्याने खूप आधीच ही पार्टी ऑर्गनाईज केली होती आणि नेमकं आजच त्याचं लग्न झालं होतं, म्हणून पार्टीची रोनक कैक पटीने वाढली होती. मुंबईमधील 7 स्टार हॉटेल बुक करण्यात आलं होतं. गेस्ट आणि फॅमिली यांच्या राहण्याची सोय त्याच हॉटेलमध्ये करण्यात आली होती, कारण पार्टी रात्रभर चालणार होती. मीडियावाले टीव्हीवर लाईव्ह टेलिकास्ट दाखवत होते, त्यामुळे सर्वीकडे फक्त पाटील यांची चर्चा होती. त्याने एका अनाथ मुलीसोबत लग्न केलं म्हणून त्याची प्रशंसा होत होती. अमित डोक्याला हात लावून बसले होते. विश्वजितवर आंधळा विश्वास ठेवून त्यांनी खूप मोठी चूक केली होती. ते त्रिशाला रोज तीळ मरताना पाहू शकत नव्हते. आपल्या मुलीच्या काळजीने त्यांचं काळीज पिळवटून निघालं होतं. तुला काहीतरी दाखवायचं आहे. अमृताने टीव्ही ऑन केला, ज्यामध्ये पाटील यांची न्यूज लाईव्ह टेलिकास्ट होत होती, ज्यामध्ये त्रिशाचे नाव झळकत होते. तिने विश्वजितची कशी फसवणूक केली हे आणखी तिखटमीठ लावून सांगितलं जात होतं. अमितने रागामध्ये टीव्ही बंद केला. ही काय फालतूगिरी आहे? अमित तिच्यावर चिडले होते. हाच राग तू वेळीच विश्वजितवर काढला असता तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. पाटील फॅमिली सेलिब्रेट करत आहे आणि आपण मातंग बनवत आहोत, जसं काय आपल्या घरामध्ये कोणीतरी मेलं आहे. अमृता म्हणाली. स्टॉप इट अमृता, मला विचार करू दे. मी विश्वजितला असा सोडणार नाही, हा माझा शब्द आहे. अमित म्हणाले. तुझ्याने काहीच होणार नाही, कारण तुला दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याची सवय आहे. म्हणून ऑल लाईफ तू राकेश आणि विश्वजितवर अवलंबून राहिलास. पण मी शांत बसणार नाही. तू पाहाच मी काय करते ते. त्रिशाच्या प्रत्येक अश्रूची किंमत पाटील यांना स्वतःचं रक्त गाळून चुकवावी लागणार आहे. हा माझा शब्द आहे. अमृता ताड पावलं टाकत बाहेर निघून गेली. तिच्या म्हणण्याप्रमाणे अमित खरंच हतबल झाले होते. त्यांच्यासाठी सर्व रस्ते बंद झाले होते. दिवसभर झालेल्या दगदगीमुळे आरोही दमली होती. विश्वजित गेस्ट सोबत बिझी होता. आरोही आपल्या रूममध्ये आली. तिची नजर संपूर्ण रूमवर पसरली आणि तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. विश्वजितने
आलिशान असा हनीमून स्वीट बुक केला होता. संपूर्ण रूममध्ये गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या. सुगंधित कॅन्डल आणि अत्तराच्या सुवासाने संपूर्ण रूम दळवळत होती. तो गंध नाकामध्ये शिरताच तिच्या मनावरची मरगळ क्षणात नाहीशी झाली. तिचं लक्ष बेडवर गेलं आणि तिच्या गालावर लज्जेची लाली पसरली. बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्टशेप केला होता, ज्यामध्ये व्हाईट रोजने दोघांची नावं लिहिली होती. खरंच आयुष्य किती सुंदर आहे. त्यामध्ये फक्त विश्वजित हवेत. आरोहीच्या मनामध्ये विचार आला आणि तिचं मन भूतकाळात गेलं. आरोहीने डोळे मिटले. ती खाली उडी मारणार होती तितक्यात कोणीतरी तिचा हात पकडला. तिने पाहिलं तर हा तोच व्यक्ती होता जो फ्लॅटच्या खाली उभा राहून तिच्यावर नजर ठेवत होता. सोड मला. त्याला पाहून आरोही घाबरली होती. प्लीज मॅडम, अशी चूक करू नका. मी तुमच्या मदतीसाठी आलो आहे, त्या माणसाने सांगितलं. तू खोटं बोलत आहेस. तू खंडूचा माणूस आहेस हे कळण्या इतपत मी मूर्ख नाही. सोड मला. मला मरायचं आहे, आरोही म्हणाली. रिलॅक्स मॅडम. मला विश्वजित सरांनी तुमच्या सिक्युरिटीसाठी पाठवलं होतं. तुम्ही फक्त 5 मिनिट वेट करा. सर येतच असतील, त्या व्यक्तीने सांगितलं. खंडू पळायची कोशिश करत होता. त्याआधी 2 माणसांनी त्याला घट्ट पकडून ठेवले. आत्ता कुठे आरोहीच्या मनामध्ये आशेचा किरण उत्पन्न झाला होता. तिच्या डोळ्यांवर फ्लॅशलाईट पडला. ती गाडी कोणाची आहे हे ओळखायला तिला वेळ लागला नाही. गाडीचा डोअर ओपन झाला. त्यामधून एक व्यक्ती बाहेर पडली आणि आरोहीने हंबरडा फोडला. विश्वजित. आरोहीने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातलं अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. रिलॅक्स. असं रडायचं नसतं. मी आलो आहे ना, विश्वजित प्रेमाने तिला थोपटत म्हणाला. सॉरी विश्वा, मी खरंच काही केलं नाही. खंडूने मला फसवलं होतं. आरोहीला बोलताना दम लागत होता. विश्वजितने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. मला कल्पना आहे. तुला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू अजिबात काळजी करू नको. यापुढे जे काही करायचं असेल ते मी करेल. विश्वजितने तिला दिलासा दिला आणि गाडीमध्ये बसवले. शमशेराने खंडूचा चांगला समाचार घेतला आणि सलीमची गँग पण ताब्यात घेतली. तेव्हा खंडू आणि सलीमने खरं काय ते सांगून टाकले होते, ज्यामुळे विश्वजित आणखी चिडला होता. त्याला काहीही करून अमृता आणि त्रिशाला अद्दल घडवायची होती, म्हणून त्याने खूप विचार करून पुढचा प्लॅन आखला होता. त्याला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. विश्वजितने आरोहीला एका अज्ञात ठिकाणी लपवून ठेवले होते, जेणेकरून कोणाची तिच्यावर नजर पडायला नको. ही गोष्ट शमशेरा सोडली तर कोणालाही माहिती नव्हती. आरोहीच्या जीवाला धोका होता, म्हणून विश्वजितने खबरदारी घेतली होती. त्यानंतर आरोही डायरेक्ट लग्नाच्या दिवशी मांडवात आली होती. त्यानंतर विश्वजित सोबत तिचं लग्न झालं होतं. आरोही भूतकाळातून बाहेर आली. तिचा हात गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेला, ज्याच्यासाठी तिने तप केलं होतं. आज त्याची पत्नी होण्याचा मान तिला मिळाला होता. विश्वजितची पत्नी असण्याचा तिला अभिमान वाटत होता. विश्वजितचा हात तिच्या नाजूक कमरेवर पडला आणि आरोही आपल्या विचारातून जागी झाली.
सॉरी वाईफी, मला यायला उशीर झाला. विश्वजितचे ओठ तिच्या मानेवर फिरत होते. त्यासरशी आरोहीच्या अंगावर सरसरून काटा आला होता. त्याने ड्रिंक घेतली होती म्हणून त्याचा आवाज घोगरा झाला होता. दारूची नशा त्याच्या डोळ्यांमध्ये चढली होती. यावेळी त्याला आरोही हवी होती. त्याने आरोहीला जवळ ओढलं आणि आपल्या मिठीत कैद केलं. विश्वजित एकटक तिच्या डोळ्यांमध्ये पाहत होता. त्याच्या नजरेने आरोही घायाळ झाली होती. त्याच्या डोळ्यातील नशा तिला विश्वजितच्या दिशेने खेचत होती. त्याने अलगद तिच्या डोक्यावर असलेला पदर बाजूला सारला आणि तिच्या दोन्ही गालावरून बोटं फिरवायला सुरुवात केली. तिने स्वतःचा चेहरा आकाशाच्या दिशेने केला आणि डोळे मिटून घेतले. तिच्या खांद्यावरील ओढणी जमिनीवर गळून पडली होती. त्याने आपल्या ओठांची मोहर आरोहीच्या खोल गळ्यावर उमटवली आणि तिने सुस्कारा सोडला. त्याच्या स्पर्शासाठी तिचं मन असुसलं होतं. त्याच्या उबदार ओठांचा स्पर्श तिच्या खोल गळ्यावर आणि मानेवर होताच आरोही शहारली होती. आरोहीने दोन्ही हाताने त्याचे केस घट्ट पकडले आणि त्याला आणखी आपल्या दिशेने ओढलं. दोघांवरही प्रणयाची धुंदी चढली होती. हळूहळू तो तिच्या गळ्यावरून पोटावर आला आणि तिच्या नाभीवर ओठ टेकवले. त्या स्पर्शाने तिची गात्र तल्लीन झाली होती. तिच्या ओठांतून मादक स्वर बाहेर पडत होते. काही वेळाने विश्वजित तिच्यापासून बाजूला झाला आणि तिच्या अंगावरचे दागिने काढायला सुरुवात केली. आरोही पण जमेल तशी मदत करत होती. त्याच्या बोटांचा होणारा अलवार स्पर्श तिला वेड लावत होता. विश्वजितने तिच्या केसांचा आंबोडा खुला केला, ज्यामुळे तिचे केस इतरस्त विखुरले गेले. आरोहीच्या केसांचा सुगंध तो आपल्या श्वासात भरून घेत होता. आरोहीच्या प्रेमात तो पुरता वेडा झाला होता. विश्वजितने तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं. आरोहीने डोळे मिटले आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. विश्वजित तिला घेऊन बाथरूममध्ये आला. विश्वजितच्या मनात नक्की काय आहे हे तिला समजत नव्हतं, पण जो अनुभव ती घेत होती तो अगदी खास होता. त्याच्या प्रेमात तिला अखंड बुडायचं होतं. विश्वजितने शॉवर ऑन केला. तिच्या शरीरावरून पाण्याचे थेंब थिरकू लागले. विश्वा, आरोहीने पूर्ण आवेगाने त्याला मिठी मारली. तिचा आवाज घोगरा झाला होता. त्याने दोघांच्याही शरीरावर असलेल्या कपड्यांचे अडसर दूर केले. दोघेही त्याच अवस्थेत एकमेकांच्या मिठीमध्ये बंदिस्त होते आणि एकमेकांच्या शरीराची ऊब घेत होते. विश्वजितने अलगद तिची हनुवटी वर उचलली आणि तिच्या ओठांवर पॅशनेटली किस करायला सुरुवात केली. आरोही पण तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद देत होती. दोघेही बेफान झाले होते. त्याने मनसोक्तपणे तिच्या ओठांचं रसपान केलं. दोघांच्या श्वासाची गती बऱ्याच प्रमाणात वाढली होती. आता तिला ते सुख हवं होतं, ज्याची ती हकदार होती. बऱ्याच वेळाने विश्वजितने तिला सोडलं. दोघांचेही श्वास जड झाले होते. त्याने शॉवर बंद केला आणि तिला दोन्ही हातावर उचलून बेडवर घेऊन गेला. विश्वजितने तिची पाठ बेडवर टेकवली. तिचं शरीर
थंडीने कुडकुडत होतं. तिचे ओठ थरथरत होते. तो त्याच अवस्थेमध्ये तिच्यावर पहुडला आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली. त्याच्या ओठांची मोहर तिच्या संपूर्ण शरीरावर उमटत होती. त्यामुळे तिच्या शरीरात वेगळीच ऊर्जा संचारली होती. तिचा रोम न रोम पुलकित झाला होता. दोघेही सुखाच्या हिंदोळ्यामध्ये झुलत होते. त्याने अलगद तिच्या ओठांचं चुंबन घेतलं आणि स्वतःला तिच्यामध्ये सामावून घेतलं. त्यासरशी एक गोड शिरशिरी तिच्या अंगात उमटली. याआधी कितीतरी वेळा दोघे शरीराने एकत्र आले होते, पण आजची रात्र अविस्मरणीय होती. कारण आज पहिल्यांदा दोघे पती पत्नी म्हणून एकत्र आले होते. दोघेही प्रणयाच्या धुंदीमध्ये न्हाऊन निघाले होते. आरोही त्याच्याकडून भरभरून सुख घेत होती. यापुढे दोघांनाही कोणीही वेगळं करणार नव्हतं. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.